नमस्कार मित्रांनो, तुमचं परत स्वागत आहे. आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत किंवा इक्विटी मार्केटमधल्या जो महत्त्वाचा घटक मार्केट इंटरमिडिएटबद्दल बोलणार आहोत, त्याला म्हणतात अंडर रायटर. अंडरटेकर नाही, अंडर रायटर. बरं, हा जो सब्जेक्ट आहे किंवा हा जो इंटरमिडिएट आहे, हा मी जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजवायचा प्रयत्न करणार आहे. लहानपणी कधी तुम्ही भांडणं केलीत का? केलीच असतील. मारामारी तुम्ही केलीच असेल. बघा, कधी बघितली असेल, 2 मुलं एकमेकाशी भांडतायत. तर आपल्या या भांडणात कसं तरी असं बघण्यात येतं, की साइडला एक मुलगा उभा असतो आणि तो एका मुलाला प्रोत्साहन देत असतो. "तू बिंदास कर, तू बिंदास कर. मी तुझ्या मागे उभा आहे. काही झालं तर मी तुला वाचवायला येईल किंवा मी सुद्धा भांडणामध्ये शामील होईल." हा जो भांडकरू मुलगा आहे, जो साइडला उभा आहे, जो फक्त मोटिव्हेट करतोय मुलाला, की "तू भांड." इक्विटी मार्केटमध्ये याला तुम्ही रिलेट करू शकता अंडर रायटर सोबत. तर अंडर रायटरचं नेमकं काम काय? जेव्हा कंपनी प्रथम मार्केटमध्ये आपले शेअर्स विकायला काढते, त्याला कुठेतरी अशी मनात भीती असते, सगळ्यांच्या मनात भीती असते, की माझे शेअर्स विकले जातील का? अशी भीती कमी होण्यासाठी अंडर रायटरचा रोल महत्वाचा असतो. तर अंडर रायटर असं म्हणतो, की जे पण तुम्ही शेअर्स विकायला काढताय, सपोज तुमचे सबस्क्राईब झाले नाही किंवा विकले गेले नाही, तर जे शेअर्स विकले जाणार नाहीत, ते मी घेऊन टाकणार आणि ते पैसे तुम्हाला देऊन टाकणार. एवढी रिटर्न गॅरंटी देण्यासाठी काही पर्सेंटेजेसमध्ये हा अंडर रायटर कंपनीकडनं फीज घेतो. निश्चितच अंडर रायटर सुद्धा सेबीच्या गाईडलाईन्स प्रमाणे रजिस्टर्ड हवा व आय-पी-ओमध्ये त्याचा रोल खूप महत्त्वाचा होऊन बसतो. बरं, तो काय असं काय गरीब नसतो, गरीब इन्स्टिट्यूशन नसतं. तेही चांगलं नेटवर्थ असलेलं इन्स्टिट्यूशन असतं. त्याची कॅपॅसिटी पाहिजे. उद्या समजा शेअर्स सबस्क्राईब झाले नाही, तर ते अनसबस्क्राईब्ड शेअर्स, न विकले गेलेला माल, न विकले गेलेले शेअर्स त्याला घेता यायला पाहिजे, एवढा त्याच्याकडे पैसा पाहिजे. आजचा सेशन छोटा जरी असला तरी महत्त्वपूर्ण आहे. आज इथंच थांबूया. मी खूप जणांना बघतोय, व्हिडिओ बघतायत, आवडतायत त्यांना, लाईक पण करतायत, पण ते सबस्क्राईब करत नाही. तसं करू नका. सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रांना सांगा. वित्तीय साक्षरता सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण आहे. आज इथंच थांबूया. उद्या परत भेटू नवीन विषयासोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महत्त्वाचं. भेटत राहा. नमस्कार.